मी माझ्या 3 महिन्याच्या बाळाला पाळणा घरात ठेवले. आता ते कसं का ते पुढे सांगतेच, पण त्याआधी इकडे त्यासोबत थोडा टाइम स्पेंड केला आणि नाश्ता करायचा होता म्हणून सुटवडा खात बसले. आज दूध आणायला थोडासा लेटच झाला होता. तोपर्यंत म्हणलं आपल्या पिलूशी खेळूया, कारण झोपेतून उठल्या आहे ना, तो पहिलं तर आहे ना खूप रडायचा, पण आता आहे ना एकटाच खेळत बसतो. आणि जेव्हा पण तो पाळण्यामध्ये असतो ना, त्याला फक्त त्याची ब्लँकेट हवी आणि वरती फॅन पाहिजे. बाकी त्याला कोणी नको, म्हणजे कुणी आजूबाजूला नसलं ना तरी तो खुश राहतो. आणि जेव्हा त्याला काढायचं म्हणलं ना तर मात्र नखरे करतो, आपला हात झटकायला बघतो. तरी सुद्धा मी बळबळ का होईना त्याला पाळण्यातून काढत असते. म्हणूनच तर म्हणलं ना त्याला मी आता पाळण्या घरात ठेवले, कारण पाळणा म्हणजे त्याचं दुसरं घरच झालेलं आहे. आणि जेव्हा कधी तो असा बाहेर खेळतो ना त्यावेळेला आजूबाजूला सतत कुणी ना कुणी पाहिजे. आणि 5 मिनिटं जर इकडे तिकडे गेलं ना तरी त्याला आवडत नाही. म्हणूनच त्याला घेऊनच अशी मी कधी कधी कामं करत असते. आता दूध आलं होतं, म्हणलं चला गाळूनच घेऊया, कारण मी नेहमी गाळून घेते, कारण आमच्याकडे फ्रेश दूध येतं आणि फ्रेश दूध आपण गाळून घेतलेलंच बरं. आता मला लगेचच प्यायचं होतं, त्यामुळे छोट्या भांड्यामध्ये दूध तापवलं आणि ते प्यायला बसले. आणि इकडे माझ्या लक्षातच गेलं की मी मोठ्या भांड्याचा गॅस आहे ना पूर्ण मी मोठा ठेवला होता. आणि हे माझ्या वेळेवर लक्षात आलं म्हणून बरं, नाही तर आज आहे ना पूर्ण किचन वाट्याची वाट लागणार होती. असो, आज केस विंचरताना मात्र आहे ना मला असं गुंता झाल्यासारखं जास्तच वाटत होता आणि रब झाल्यासारखे वाटतात. आता केसासाठी लवकरच काहीतरी केलं पाहिजे, कारण केसांची हालत माझी खराब होत चालली आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.